हाय घालायला हे बाहेरचं सर आल्यापासून 10वी अजूनच अवघड वाटायला लागले. जेवढं येत होतं तेवढं बी येणं झालंय आता. तुला का नाही सगळं सोप्पं आणि तुझ्या मनासारखं पाहिजे, तेव्हा तुला बरं वाटतं आहे का नाही? नाहीतर काय. आरामध्ये तुला वाटतं एवढं अवघड नसतं रे सगळं. फक्त तुला येत नाही ना म्हणून तुला तसं वाटतं. हाय घालेनो तुम्ही दोघं बी लय हुशार बोडायचे आहे. इक्या तू लय चुरू चुरू बोलतोयस. मला सांग मराठीपेक्षा विषय कुठला सोपा आहे का? आणि तो बी मला येत नसेल मग माझ्यातच दोष आहे का? जेव्हा आपलं कांबळे सर शिकवायचं तेव्हा मला वाटलं मला समजा येतंय, पण हे सर शिकवतात ना तेव्हापासून काहीच येणं झालंय बघ. हो, ह्या माझ्याचं पटलं बरं का मला. त्या नवीन सरांचं काहीच कळलं नाही मला. आता सगळ्यात सोपं मराठी इंग्रजीपेक्षा अवघड करून सांगतोय. आणि ते उपाययोजना लेखन कसलं आलं मध्येच, त्याला सगळ्यात जास्त मार्क आहेत. आणि त्याचं नावच आम्हाच नाही आत्ता कळले. अरे माकडा, ते उपाययोजना नाही उपयोजित लेखन आहे. म्हणजे पत्रलेखन, बातमी लेखन, अर्ज लिहिणे. अरे हे तर सगळ्यात सोपं असते. पण कधी पुस्तक उघडून बघितलं तर कळेल ना. आणि सर काय म्हणलेलं, आधी प्रश्न नीट वाचा. उपयोजितलं उपाययोजना म्हणून वाचल्यावर तुम्ही नापासच होणार. ह्याच्यावर कुठलीच उपाययोजना करता येणार नाही, समजलं का? तुम्हा दोघांनी लय हसू येत असेल ना अभ्यानिक्या. हा मी गंड आहे पण काय करायचं, तुमच्या एवढं डोसका अभ्यासात नाही चालत आमचं. देवानं मेंदूच कमी दिलाय आम्हाला. हे बाबा, हे उगाच असलं काय बोलत जाऊ नको बरं का. देव सगळ्यांनी समान मेंदू देतो. उगाच मला मोठा आणि तुला छोटा का देईल? फक्त त्याचा वापर कोण कसा करतं त्याच्यावर असतं सगळं. आता मला अभ्यासाची आवड आहे, तुला नाही, त्यात आपण काय करणार? अभ्यास करताना माझं लक्ष फक्त अभ्यासात असतं. आणि तुझं अभ्यास सोडून बाकी 100 गोष्टींकडे. वहिला का अभ्या अभ्यासाला बसलो ना तसलंच विचार येतात. कशामुळं र? कारण तुला अभ्यास केव्हा आवडलाच नाही, म्हणजे तू आवडूनच घेतला नाहीस. आवडण्यासारखं आहेच काय त्यात? किरण्या, आपण जसा विचार करतो का नाही तसंच असतो आपण.